नाही, मला एका मोमेंटला वाटलं की सगळं सांगून टाकू, सगळ्यांना कळेल आणि मधुराला पण कळेल. बरं, तिचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की ती समजून घेईल, तुझ्या प्रेमापोटी ऐकेल ती. नाही नाही, तिचं मीराताईवर प्रेम आहेच, पण त्याआधी तिचं स्वतःवर प्रेम. म्हणजे आधी स्वतः, नंतर सगळं जग, असं आहे तिचं. मीरा, काय करायचं आपण? मला तर काहीच कळत नाहीये काय करायचं. आपण एक काम करूया का? म्हणजे आपण सगळ्यांनी, मामांनी सुद्धा, सगळ्यांनी मिळून तिला समजावलं तर? अरे नाही, नको. हे तर जास्त डेंजर आहे. तिला वाटेल आपण सगळेच तिच्या विरोधात आहोत, सगळ्यांवरच रागवेल आणि याला कारणीभूत आपण दोघं. मी एकट्याने मी बोलू? नाही, नको. आपल्याला कोणीतरी रिजेक्ट करते असं वाटेल तिला, आणि मग रागाच्या भरात जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ शकतो. पण मग कोण? मला तर असं वाटतं की काहीच उपाय नाहीये यावर. मीरा, म्हणून आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये. नाही, हे पण खरं आहे. तू काहीतरी बोल ना. काय बोलू आदित्य, मला तर अंधार दिसतोय पुढे. चल दादा, मी निघतो. तुम्ही बोला, विचार करा. तू उगाच बोललास आदित्य. तू बोलला नसतास ना तर हे सगळं झालंच नसतं. एक सेकंड मीरा, मला त्या क्षणी जे सुचलं ते मी केलं, आणि आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, कोणालाही फसवलेलं नाहीये. कळतंय का तुला? तू हा विचार का नाही करत की ऍटलीस्ट सगळ्यांना कळलं तरी निदान आपल्या बाजूने कोणीतरी उभं राहील. कदाचित मामा. आय जस्ट होप आपण लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडू. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?